आज आपण कदंब फुलाची वात बनवणार आहोत. याला असं पिंच असं हे करायचं. हे पण अशी फुलवात तयार करायची. हे पण असं हातावर केलं तरी चालतं. त्याला परत असं थोडं असं हे टंब फुल बनवणार आहोत. हे आपल्या पूर्ण 30 वाती झालेल्या 3 पानं करायचे आहे. हे एक पान बनवलेलं आहे. थोडा असा कापूस घ्यायचा. हे थोडासा असा कापूस करायचा आणि इकडं असं पिळ मारून घ्यायचं. इकडं पिळ मारला का परत इकडं पिळ मारायचा. असे 3 पानं तयार. हे पण हे हळदीचं पाणी केलंय. याच्यामध्ये ही प्रत्येक कळी बुडवायची, म्हणजे थोडा पुढचा भाग पिवळा होतो याचा. हे आपल्या पूर्ण अशा हळदीमध्ये बुडवून झाल्या आणि 2-2 पाकळ्या एकत्र केल्या. आता सूत काढून टाका. कदंब फुलाची वात बनवत आहे आपण. हे असं सूत काढलं का पक्का सूत काढायचं. असं बोटाला गुंडाळून घ्यायचं. हे पूर्ण वाती अशा जोडून घ्यायची. हे आपलं असं कदंबाचं फुल तयार. आता इथं आपल्याला ह्या ज्या 3 पाकळ्या केल्या होत्या त्या पाकळ्या इथे आणि हे पूर्ण असं याला गुंडाळून घ्यायचं. सोपी आहे वात, काय अवघड नाही आहे. असं गुंडाळून घ्यायचं. हे आपलं कदंबाचं फूल तयार झालं. हे पानं असे हिरवे करता, पण मी काही हिरवे केले नाही. फक्त याला पिवळा कलर दिला. हळदीचं पाणी करून ते लावलं. आता ही वात हे काय करायचं, गाईच्या तुपामध्ये भिजवायचे हे पान. आणि इथला हा एक टोक आहे, इथं प्रज्वलित करायचं, जळून जाते. अशीच वाटीमध्ये ठेवून द्यायची. कदंब फुलाची वात तयार झाली. बघा, आवडली तर नक्की करून बघा.